नमस्कार, मी पंजाब त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तारखेला आणखीन तो पाऊस पुढे सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं, अहिल्यानगर झालं, नंदुरबार झालं, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, पारोळा तालुका, चाळीसगाव तालुका या शेतकऱ्यांचे फोन आले आमच्याकडे पाऊस कमी आहे। तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी, तुमच्याकडे 15 ऑगस्ट पासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे। ठिकठिकाणी ओढे नाले वाहणारा पाऊस या 8 दिवसामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू। मराठवाड्याकडे परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परभणी म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे। पण उद्या 14 पासून तो पाऊस आणखीन वाढत जाणार आहे। 14ला मात्र उद्याच्याला मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू। पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे उद्या 14 ऑगस्ट पासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे। त्याच्यानंतर आपण काय करू, विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली या जिल्ह्यातल्या, यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे म्हणजे 14 ऑगस्ट पासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे आणि तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये जे धरण आहेत म्हणजे येलदरी धरण, सिद्धेश्वर धरण, खडकपूर्णा हे धरणं ह्या पावसामध्ये ह्यामध्ये 30 ऑगस्टपर्यंत भरून त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर हा पाऊस मुंबई पडणार आहे, नाशिक देखील पडणार आहे। मुंबई, नाशिक, इगतपुरीमध्ये खूप पडणार आहे। त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळे परत काय होणार आहे, गोदावरी नदीला पूर येणार आहे। पूर आल्यामुळे त्याचं पाणी जायकवाडीकडे जाणार आहे, जायकवाडीचं धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये असा काही भाग आहेत, काही असे तालुके आहेत बघा, म्हणजे इथं आता मी या संगमनेरमध्ये इथून म्हणजे कोपरगाव तालुका, त्याच्यानंतर राहता, शिर्डी या भागामध्ये काय झालं, अहिल्यानगर भागामध्ये पाऊसच पडलेला नाही। फक्त पाऊस पडला तर फक्त पिकाला जीवदान धरणाला पडलेला आहे। पण त्या शेतकऱ्यासाठी अंदाज सांगू इच्छितो, शिर्डी, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासा या अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता जे उद्याचा पाऊस येणार आहे म्हणजे आज रात्रीच्याला आणि उद्या 14 ऑगस्ट पासून जे येणार आहे तुमच्या अहिल्यानगर भागात खूप पाऊस पडणार आहे। जे तालुके वंचित राहिले पावसातून त्याच्यात देखील हे पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील काय करायचं, जरा सतर्क राहायचं। 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान मुंबईला देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, पुण्याला देखील तशीच परिस्थिती राहणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात हे 8 दिवस 15 ऑगस्ट पासून खरं तर 14 ऑगस्टलाच म्हणजे उद्यापासूनच 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत जाणार आहे आणि सगळ्याला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। सांगायचं झालं तर 30 ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।